नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपला जो व्हिडिओ असणार आहे तो टॅरेंटुला रिलेटेड असणार आहे। आपली जी दुसरी टॅरेंटुला आहे, ऑरेंज बांबू टॅरेंटुला म्हणजेच OBT टॅरेंटुला, हिच्याविषयी असणार आहे। आज जेव्हा मी टॅरेंटुलाला ओपन केलं, तिचं कंटेनर ओपन केलं, तेव्हा पाहून मला अचानक भीती वाटली, कारण तिथे काही असं आढळलं, तुम्ही पाहू शकता। हे पाहू शकता। मला खूप धक्काच बसला की आपली ऑरेंज बांबू टॅरेंटुला एवढा आपण तिची केअर घेत असून देखील ती अचानकपणे अशी एक्सपायर कसं काय झाली। पण त्यानंतर हे पहा, पण घाबरायचं कारण नाही आहे। आपली OBT जी आहे ती सुरक्षित आहे आणि आता तिने जस्ट मोल्टिंग केलेलं आहे, म्हणजे तिने तिची जुनी स्किन उतरवून नवीन स्किन आलेली आहे तिला। म्हणजे ज्या प्रकारे साप करतात त्याच प्रकारे साप आहे, किंवा आपले इग्वानाज आहे, तशा ज्या प्रकारे आपली स्किन चेंज करत असतात, मोल्डिंग करत असतात, त्याच प्रकारे ज्या टॅरेंटुलाज आहेत त्या पण करत असतात। तर पण आपण पाहू शकतो की आपल्या OBT आता तिची साईज 100% चेंज झालेली असेल, तिची साईज वाढलेली असेल, कारण तिने आता तिची जी जुनी स्किन होती ती काढून टाकलेली आहे आणि आता ती मोल्टिंग केल्यानंतर कशी दिसते हे पाहूया। आज आपण या टॅरेंटुलाचं जे कंटेनर आहे ते क्लीन करणार आहोत आणि जे आपण कोकोपीट वापरतो तीही चेंज करणार आहोत। त्यामुळे आपण आज तिला थोडासा त्रास देतो आहे। हे पाहू शकतात, आपल्या OBTची साईज देखील वाढली आहे आणि तिचा जो कलर आहे तिच्या नावाप्रमाणेच ऑरेंज, हे पाहू शकता, नारंगी कलर झालेला आहे तिचा आता, आणि तिची साईजही खूप छान वाढलेली आहे। तर आपण तुम्ही पाहू शकतात की तिने मोल्टिंग केलेली ही स्किन आहे आणि ही आपली OBT आहे। हे पाहू शकतात तिची साईज आणि तिचा पॅटर्न किती सुंदर झालेला आहे आता। आणि एक अजून मित्रांनो, जेव्हाही OBT खायला, OBT असो की कोणत्याही टॅरेंटुलाज असो, ते जेव्हा खायला कमी करतील किंवा त्यांचा जो स्पीड आहे, त्यांची जी मूवमेंट आहे ती कमी होईल, स्लो होईल, तेव्हा समजून घ्यायचं की त्या मोल्टिंग करणार आहेत। आणि हळूहळू जेव्हा त्या मोल्टिंग करतात, त्या ह्या साईडला त्यांच्या जिथं हेअर्स असतात, ते हेअर्स जे आहे ते हेअर्स उडायला लागतात। त्यावरून आपण समजू जाऊ शकतो की आपली OBT जी आहे ती आता मोल्टिंग करणार आहे। जनरली 2-3 फॅक्टर्स आहे जे आपल्याला कळू शकतं की आपली OBT मोल्टिंग करणार आहे। पहिलं म्हणजे ती खायला कमी करेल, आणि दुसरं मेन कारण म्हणजे की तिची जी मूवमेंट आहे ती स्लो होऊन जाईल। आता पाहू शकता, मोल्टिंग नंतर आपली OBT जी आहे किती फास्ट पळते आहे, किती तिची मूवमेंट फास्ट आहे। पण जेव्हा हे दुसरं एक कारण झालं, मूवमेंट तिची स्लो होऊन जाते, आणि तिसरं एक कारण म्हणजे की तिची जी ही बॅक साईड असेल, ही पहा, तिची ही जी बॅक साईड आहे ऑरेंज कलरची दिसते तुम्हाला, इथले हेअर्स आहे ना कमी व्हायला लागतात, उडायला लागतात। तेव्हा हे तिसरं एक साईन आहे जो आपल्याला हे कळतं की आपली OBT किंवा आपली ज्याही टॅरेंटुलाज आहे त्या मोल्टिंग करणार आहेत। धन्यवाद मित्रांनो। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा। धन्यवाद।